या स्पर्धेसाठी ज्यांनी ज्यांनी सहकार्य केले त्या सर्वांचं आभार मानणं सुद्धा गरजेचं आहे, नामोल्लेखन करणं गरजेचं. दत्तगुरू क्रिकेट क्लबच्या वतीनं आयोजित दत्तगुरू नवापूर प्रीमियर लीग पर्व 2 मध्ये ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलं त्यामध्ये जमीन मालक सन्माननीय अशोकजी पाटील साहेब, त्यानंतर रामदासजी मेहर साहेब, सुधीरजी मेहर साहेब, लोपीस शेतकरी ढाबा, राकेशजी लोपीस, राजन रिसॉर्ट. यस, मॅचला सुरुवात. पहिला चेंडू येतोय डॉट. डी अटलांटिक रिसॉर्ट, मंथन रिसॉर्ट, ड्रीम वर्ल्ड रिसॉर्ट, विमल सिंग, विघ्नेश देसाई, एवन जोडी आराध्या देवेन मेहर आणि तश्वी पंकज घरत. दुसऱ्या बाजूने गुरुदत्त डेकोरेटर्स पांडुरंग पाटील, देवेन मेहर, भूपेश सदानंद राऊळ, सुनील ज्वेलर्स, ग्रीन व्ह्यू रिसॉर्ट, शिवशंभो कॅटरर्स, नॅशनल डेअरी, दिगंबर शर्मा, प्रीतम तांडेल, केतन पाटील, प्रथमेश मेहर, बिसावा रिसॉर्ट, 28 फंटर्स ग्रुप, किसन माने, माने एंटरप्राइजेस. मैदानासाठी ज्या ज्या मुलांनी सहकार्य केले त्यांचं सुद्धा नामोल्लेखन करणं गरजेचं. त्याच्यामध्ये दिव्य मेहर, आर्यन मेहर, जीतू मेहर, स्वयं मेहर, आयुष मेहर, जीत दयाल, हंशु मेहर, दर्शन वाडकर, हिमांशु पटेल. मैदानाचे सर्वात मोठा आभार सूरज वैती, संकेत डॉन, नितेश तांडेल यांचं आणि प्रत्यक्षरित्या अप्रत्यक्षरित्या ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलं त्या सर्वांचा मनापासून आभार. मैदानाच्या आतमध्ये तो संघर्ष सुरू आहे धावांचा. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला अडवला गेला, फेकी सुद्धा फेकी केली गेले वैभव कडून आणि चेंडूला पकडले कुमार गावंड. कोणती धाव येताना दिसत नाहीये. आता धाव येत नाही म्हटल्यानंतर दडपण आपोआप येणार. दडपण कोणावरती आहे? हुंडा वॉरियर्स तेजस 11च्या खात्यामध्ये फक्त एकच धाव आहे आणि ती एक धाव असताना 4 चेंडू फेस केले गेलेत. या वेळेला चेंडू खेळपट्टीच्या बाहेर. दडपण नयनवरती होतं परंतु दिसून आलं मनीष घरत वरती. मनीष घरत एक असा गोलंदाज ज्याने बाकी कोणी नाही केलं ते केलं त्यानं. बघूयात त्या अगोदर हा नवीन इम्प्लिमेंट गुरुदत्तने ज्या प्रकारे या स्पर्धेमध्ये मनीष घरतला इंट्रोड्यूस केलं किंवा ज्या प्रकारे त्याला पहिल्या षटकासाठी पाचारण केलं, फ्रंटलाईन बॉलर म्हणून निवडलं. ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला अडवलंय. कोणती धाव नाही. मजा येते. 4 डॉट आहेत, सिंगल आणि त्यानंतर वाईड. नयन कालुष्टे यांच्यावरती दडपण. शेवटचा अंतिम चेंडू. शेवटच्या चेंडूवरती एक धाव येताना बघायला मिळते, पाहायला मिळते आणि सिंगल येत असताना पहिलं षटक संपलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकाचे दाबा 3 बिनबाद. हुंडा वॉरियर्स तेजस 11. बाहेर आल्यावर म्हणतोय बाई नाही गुन्हा मी करणार कधी. सुटून आल्यावर म्हणतोय बाई नाही गुन्हा मी करणार कधी. खाली ठेवून बर्फाची लादीना साहेब हानत्यांलय आतमधी. खाली ठेवून बर्फाची लादीना साहेब हानत्यांलय आतमधी. थँक्यू डीजे. क्षितिज रिसॉर्टचे ओनर सन्माननीय वसंतजी मेहर साहेब यांचे या ठिकाणी आगमन झाले. मी विनंती करेल वसंतजी मेहर साहेबांना की आपण मंचावरती स्थानापन्न व्हा. आपलं हार्दिक स्वागत दत्तगुरू नवापूर प्रीमियर लीग पर्व 2च्या वतीनं. कुमार पुन्हा एकदा सज्ज होतोय. आता चर्चा होते. चर्चा कशासाठी होती कळायला मार्ग नाही. आता तिकडे सुद्धा लगेचच टीम मीटिंग बोलावली गेले. 4 धावा धावफलकावरती पहिल्या षटकाचा खेळ संपला गेलाय. आता इकडून जिंकणारा संघ डायरेक्टली टॉप 4 मध्ये जाणार आहे. त्यासाठी ही लढत सुरू आहे. पहिल्या मॅच मध्ये आपण बघितलं जीवदानी माऊली फुलपाडा संघाने बाजी मारली होती. आता दुसऱ्या मॅच मध्ये आपण आहोत. कुमार पुन्हा एकदा सज्ज होतोय. कडक परंतु बराच कडक हवेत. अनेकरकार मोठ्या विकेटचं बदल. पहिला हादरा नयन कालुष्टेला मात्र मैदान सोडावं लागेल. फ्री हिट. ये क्या हुआ? हे प्रभु, हे हरिराम कृष्ण जगन्नाथ प्रेमानंद, ये क्या हुआ? आता इतकं जीवनदान कुठपर्यंत जाणार आहे हे कालवेळ सांगणार आहे. गारवा रिसॉर्टचे ओनर सन्माननीय अविनाशजी मेहर आणि क्षितिज रिसॉर्टचे ओनर सन्माननीय वसंतजी मेहर यांचे या ठिकाणी आगमन झाले.
साहेब आपणास विनंती आहे आपण आदरपूर्वक स्थानापन्न व्हा. आपलं हार्दिक स्वागत दत्तगुरू नवापूर प्रीमियर लीग 2025 पर्व 2च्या वतीनं. पहा फ्री हिट होतं ते करणला माहिती होतं, करण नयनला माहिती होतं, त्याच्यामुळे तो प्रयत्न केला असावा मोठ्या पटक्यासाठी. पहा आता चर्चा पुन्हा होते, बऱ्याच चर्चा झाल्यात या मॅच मध्ये. 1.1 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला, 4 धाबा धावपलकावर आहेत. कुमार पुन्हा एकदा नयन समोर सज्ज होतोय. पाठीमागे चेंडूला केलं गेलंय सिंगल साठी. पहा या मॅच मध्ये कशा प्रकारे पाहता कोणाविरुद्ध कसा प्लॅन करायचं आणि प्लॅन करत असताना हे दोन बॅटर कशा प्रकारे मॅचला पुढे नेणार आहेत, या सर्व गोष्टींचा आता विचार करावा लागणार आहे. समोर कुमार, यावर सुद्धा सर्वांच्या नजरा आहेत. 5 धाबा धावपलकावर 2 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला गेलाय. फुल टॉसला मारण्याचा प्रयत्न केला गेलाय. ओ आता हातामध्ये चेंडू आला होता कुमारच्या, परंतु त्याला गॅदर करण्यास चुकी केली होती. तोपर्यंत 1 रन कंप्लीट. पहा कशा प्रकारे फटका एक्झिक्यूट केला होता. कदाचित तो हातामध्ये चेंडू आला असता तर बरंच काही घडलं असतं. आता पुन्हा एकदा जीवदान एका बाजूला नितेश पाटीलच्या हातामध्ये सुद्धा आलं गेलं. 6 धाबा धावपलकावरती 3 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला गेलाय. कुमार पुन्हा एकदा सज्ज होतोय. बॅकफुटला जाऊन ड्राईव्ह केलं चेंडूला. ओ इकडे नाही आयुषला बीट केलंय बीट. चेंडू सीमा रे का पार, चौकार, 4 धाबा. वंडरफुल बनलाय आज तो पॉवरफुल, सक्सेसफुल ठरलाय. अरे मास्टर माइंड हाय हा दादा, मास्टर माइंड हाय हा दादा. थँक्यू. नाही आता तुला अजिबात थांबवणार नाही मयूर. तुला जितक्या संधी आहेत तितक्या तू उचल, जितकं तुला माहोल बनवायचं तितकं उचल. आता मी तुला थांबवणार नाहीये. आता तू थांबला तर त्यानंतर मी चालू होणार. 10 धाबा धावपलकावर कशा प्रकारे फटका एक्झिक्यूट केला होता. गॅप मधून चेंडूला पाठवलं होतं नयननी. ऑन साइडला ओ एक बार फिर से 1 पे 2 म्हणजे बॅक टू बॅक अजून एक चौकार, 4 धाबा. सबसे अलग उसकी झलक, कारभार त्याचा हाय दमदार. सबसे अलग उसकी झलक, कारभार त्याचा हाय दमदार. हाय नंबर 1 तो यार, पब्लिक मानते त्याला सुपरस्टार. नंबर 1 तो यार, पब्लिक मानते त्याला सुपरस्टार. नयन फॉर्म मध्ये येणं ही सर्वात मोठी अचिव्हमेंट असणार आहे. मागील 2 स्पर्धेचा ग्राफ पाहिला तर आउट ऑफ फॉर्म आहे. आता नवापूर मध्ये दाखल झाल्यानंतर कशा प्रकारे खेळ खेळायचा आहे या सर्व गोष्टींचा विचार करत असताना नयनच्या बॅट मधून लगातार 2 चौकार आले गेल्यात. ओ तिसरा सुद्धा होता, डाऊन ग्राउंड खेळला होता, परंतु कोण आहे तुषार किनी हे तो नामुमकिन आहे. चेंडूला अडवलं होतं आणि आता टीम मीटिंग सुद्धा लगेचच बोलावली गेली, कारण 2 षटकांचा खेळ संपलाय. 14 धाबा धावपलकर. या ऐकूया डीजे मयूरला. शहर में इलाके में कोणी टक्कर देऊ नका. अरे गाव शहर में इलाके में कोणी टक्कर देऊ नका. आमच्या भाऊला सांगतोय तुम्हाला हलकत घेऊ नका. आमच्या भाऊला सांगतोय. नाही या नवापूर गावाला टक्कर देणं म्हणजे इतकं सोपं नाही आहे. ओ क्या बात आहे. नवीन आता हा कुठला पॉवर प्ले आहे. दुसरा पॉवर प्ले अजून येणार आहेत. इथे सुपर 8 की लढाई, इसके बाद सुपर 4, त्यानंतर अखेरकार समोरासमोर. 2 षटकांचा खेळ संपलाय. 14 धाबा धावपलकर. थोडस बदल केला गेला. बदल करायचं कारण एकच आहे. कुमार पॉवर प्ले मध्ये दिसला होता, आता रोहन दिसतोय. रोहन पाटील नवीन गोलंदाज. नितेश पाटील ऑन स्ट्राईक. 14 धाबा धावपलकर 1-4 सुरुवात आहे आतापर्यंत. हुंडा वॉरियर 33-11 या संघाची. ओ नो येस. आता इतक्या वेगाने फटका एक्झिक्यूट केला होता. समोर सुद्धा सुशांतकडे तितकंच उत्तर होतं आणि लगेचच त्या चेंडूला थांबवलं जागेत. त्यामुळे डॉट बॉल आला, परंतु नो बॉल आहे हा सुद्धा विसरून चालणार आहे. नेक्स्ट बॉल फ्री हिट. रोहन पुन्हा एकदा सज्ज होतोय. ओ काय आता आमचे ऑफिशियल पंच सांगतील.
सर्व गोष्टी पाहिल्या जाणार आहेत. ऑलरेडी सर्व खेळाडू त्या बाजूने जात आहेत. 2 बॅटर सुद्धा जात आहेत. आणि अखेरकार काय डिसिजन येणार आहे थोड्याच वेळात आपल्या भेटीला येईल. तुर्तास वसई बिरार अंडर बॉक्स क्रिकेट असोसिएशन आयोजित दत्तगुरू नवापूर प्रीमियर लीग क्रिकेटचा महासंग्राम दुसऱ्या पोरामध्ये आपण आहोत, जिकडे एक मोठी स्पर्धा या नवापूर गावामध्ये आपल्या भेटीला आली. गेले कालपासून या स्पर्धेला सुरुवात झाली. अखेरकार आता शेवटचा आणि अंतिम दिवस या स्पर्धेचा, जिकडे सुपर 8 मधील ही लढत जी सुरू आहे. मॅच नंबर 2, जिकडे होंडा वॉरियर तेजस 11 या संघासमोर गुरुदत्त मनिलपडा. पहा रॉकेट सारखे उडले होते. या सर्व गोष्टी आपण पाहणार आहोत. आमचे ऑफिशियल पंच डिसिजन देतील आणि त्यानंतर अखेरकार चला, ज्या कोणाच्या रस्त्यावर गाड्या आहेत कृपया ग्राउंडवर सर्वांनी पार्किंग करायचे आहेत. ग्राउंडवर पहा, डिसिजन इंटरेस्टिंग आहे. आता आमचे ऑफिशियल पंच मंद मंद पावलाने जात आहेत आणि तिकडे डिसिजन देणार आहेत की अखेरकार चेंडू डायरेक्टली बाउंड्रीच्या बाहेर गेला होता असं आमच्या ऑफिशियल पंचांनी सांगितलं. त्यामुळे फ्री हिट असल्या कारणामुळे नितेश पाटील मैदानामध्ये असणार आहेत. चौकार होता की नाही यासाठी तो प्रयत्न इतका वेळ घेतला होता, बराच वेळ घेतला, भरपूर वेळ घेतला आणि वेळ घेऊन असताना जे सिग्नल आलंय की चेंडू बाउंड्रीच्या बाहेर गेला, त्यामुळे डॉट बॉल निर्धाव चेंडू आहे. पुन्हा तोच फटका परंतु आयुष, पहा आयुषला त्या ठिकाणी काय उभा केलंय. नितेश पाटीलचा स्ट्रॉंग एरिया, तो परफेक्ट, तो कव्हर पॉइंट आहे, ते सर्वांना माहीत आहे. त्यासाठी तर आयुषला त्या ठिकाणी उभा केलाय. गुरुदत्त मनिलपडने सुद्धा तो प्लॅन एक्झिक्यूट करत असताना कुठेतरी हुंडा वॉरियर तेजस 11 या संघासमोर
1-6 16 धाबा धावपलकावरती 2.2 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला गेलाय. पुन्हा चर्चा होते. चर्चा काय होते? मॅच महत्वाची आहे. इकडून जिंकणारा संघ टॉप 4 मध्ये दाखल होणार आहेत. या टॉप 4 साठी ही सेमीफायनल साठी असलेली जी लढत मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. रोहन पॉवर प्ले ऑन आहे आणि रोहन पुन्हा एकदा नयन समोर सज्ज होतोय. मोठा फटका मारायचा प्रयत्न, चेंडू अडवला. बॅकअप कुठे आहे? बॅकअपला येईपर्यंत 1 रन कंप्लीट. पहा आयुष कशा प्रकारे आलाय आज, व्हाईट शर्ट आणि आता नवरा आलाय असं म्हटल्यावर काही हरकत नाहीये. इतक्या तयारी केली आज आयुषने. आमच्या युवा समालोचक आहे आणि शिकतोय तो भरपूर गोष्टी. ओ ना मुन्ना ना, ये गलती नाही. इतक्या वरून फटका, मोठ्या विकेटचं बदल, मोठा मासा मैदानाच्या आतमध्ये गेलाय. येस, नितेश पाटील बॅक टू द पवेलियन गॉन. गाव शहर में इलाके में कोणी टक्कर देऊ नका. अरे गाव शहर में इलाके में कोणी टक्कर देऊ नका. आमच्या भाऊला सांगतोय तुम्हाला हलकत घेऊ नका. थँक्यू. पहा कशा प्रकारे बाद झाले होते आमच्या मुख्य स्क्रीनवर आपण पाहू शकतात ऍक्शन रिप्ले मध्ये. बॅटचा पेस कधी ओपन केला, थोडीशी फ्लाईट आली होती आणि त्या फ्लाईट मध्ये नितेश पाटीलचा फटका एक्झिक्यूट करत असताना तो फसला गेला आणि अखेरकार चेंडू बॅनरला डायरेक्टली टच झालं आणि नितेश पाटीलला मात्र मैदान सोडावं लागलं होतं. या गोष्टी रोहनला माहीत आहेत. नितेश पाटील विरुद्ध जो प्लॅन केला होता तो कुठेतरी सक्सेस होताना दिसतोय. 1-8. सर्वांच्या नजरा आता नयनवर असणार आहेत. करण नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने दाखल झालाय. कट केलाय चेंडूला पाठवलंय सिंगलसाठी, परंतु काय जबरदस्त बॉलिंग आहे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये फक्त 5च धाबा, 1 गडी बाद, 3 षटकांचा खेळ संपतोय. 19 धाबा धापल करू. या ऐकूया डीजे मयूरला आणि त्यानंतर बोलूया. चूड़ी वाला हाय रे मतवाला आजा बेतय मोरे तिरे तिरे ना. ये चूड़ी वाला हाय रे मतवाला आजा थँक्यू. असं वाटतंय डिसेंबर महिना आलाय आणि आमचा दत्त जयंतीचा सोहळा पार सुरू आहे. इतकं वातावरण या नवापूर गावपाड्यामध्ये, या नवापूर नगरीमध्ये रंगलं गेलंय. त्यामधून अजून वातावरण जो माहोल बनवण्याचा प्रयत्न पुरेपूर सुरू आहे डीजे मयूरचा. शेवटचं आणि अंतिम षटक मार्गस्थ कुठे आहे? कुठे? लेग स्टंपच्या बाहेर असं आमच्या ऑफिशियल पंचांनी सांगितलंय. गंभीर सर ज्या दिशेने वळतायत. 20 रन, 20 धाबा धावपलकावर. शेवटचं आणि अंतिम षटक मार्गस्थ. जतीन टॅप केलाय चेंडूला. आलाय तोपर्यंत डॉट. जितके डॉट आहेत तितके प्रेशर आहे. आता इकडून किमान किती पाहतोय? 25, 28, 30 या गोष्टी. लगातार 3 चौकार, लगातार 3 विकेटसाठी नागेश घरत पुरापाडा यांच्याकडून नाग्या घरत यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आहे. पहा येणाऱ्या सर्व मॅचेससाठी हे पारितोषिक लावलं गेलंय. लगातार 3 चौकार, लगातार 3 विकेटसाठी नाग्या घरत. कट केलंय चेंडूला पाठवलं सिंगलसाठी. पहा नयन कालुशीच्या 2 चौकारानंतर आतिशबाजी थांबली. जो दबाव इकडे नयनने समोर बनवला होता तो समोर नाही तर आता समोर तेजस 11 या संघासमोर गेलाय. ओ आतमध्ये आलाय. टप्पा पडल्यानंतर थोडासा आतमध्ये आलाय. फ्लाईट दिली होती आणि फ्लाईट येत असताना चेंडूने थोडीशी उचली घेतली, त्यामुळे एकच धाव धापलकर. 23 रन, 3.4 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. 23 धाबा धापलकरवरती आहेत. नेक्स्ट मॅच दोन्ही कॅप्टन आमच्या मुख्य मंचावर आपण टॉस करणार आहोत. DCC नवापूर समोर दत्तगुरु नवापूर हे बॅटल आहे. जिकडे नेक्स्ट मॅचचा टॉस आपण आपल्या मुख्य मंचावर करणार, तिकडे भरत सर या टॉस साठी जॉईन होणार आहेत. पहा शेवटचा आणि अंतिम चेंडू. 24 रन. काय या धावा पुरेशा आहेत? आता या धावा पुरेशा आहेत की या धावांचा पाठलाग आहे की बचाव आहे हे येणारी कालवेळ सांगणार आहे. मोठा फटका मारायचा प्रयत्न. ऑन साईडला चेंडू अडवला. फेकी झाले. थर्ड अंपायरला आता रेफर केलं गेलं.
ग्रेट DBN. कोणत्या प्रकारचा ब्लर नाही आणि ब्लर नसताना इतका ॲक्युरेट हे चित्रण आणि त्यानंतर पंच निर्णय देतील. दोन्ही कर्णधार या दत्तगुरू नवापूर आणि DCC नवापूर या दोन संघादरम्यानचा टॉस. सन्माननीय अविनाशजी मेहर गावा फार्म हाऊसचे ओनर अविनाशजी मेहर साहेबांना विनंती करेल आपण नाणेफेक करण्यासाठी यायचंय. DCC असा कॉल आणि DCC आलाय. धन्यवाद अविनाश साहेब. आपल्याला विनंती आपण स्थानापन्न व्हायचं आहे. नक्कीच चर्चा करणार आहोत जतीन. नाणेफेकीचा कौल जिंकला दत्तगुरू नवापूरनं. चेहऱ्यावरती स्माईल आहे. चेहऱ्याच्या स्माईलचं काय कारण आहे? कारण मनासारखं टॉस जिंकल्यात मग थोडं स्माइलिंग यायलाच पाहिजे. आणि गावातले दोन्ही संघ आहेत म्हणजे कोण जिंको कोण हरो पण मुकाबला बघण्यालायकीच असणार. घरच्या मैदानात ते खेळत असताना आता नॉकआउटचे सामने खेळायचे आहेत. प्रेशर लेवल काय आहे आणि डगआउटमध्ये वातावरण काय म्हणजे खेळाडूमध्ये कशा प्रकारचा उत्साह आहे आणि या मॅचला कशा प्रकारे खेळणार? उत्साह तर आहेच पण मॅच बघितलं तर आम्ही एकमेकांना प्लेयरला ओळखून बसलेले आहेत. कोणाची काय स्ट्रॅटेजी असते, कोण काय खेळतोय, कोण काय बॉल टाकतोय, कोण कुठे मारतोय, त्या पद्धतीने आम्ही खेळ खेळू. DCC नवापूर हा या हंगामामध्ये सर्वाधिक जास्त फॉर्ममध्ये असणारा संघ आहे. तर त्या संघाबद्दल काय रणनीती आम्हाला बघायला मिळेल आणि कोणावरती जास्त लक्ष असेल? संघ जरी तो डोकरा देव असला किंवा आमचा DCC असला, दोघांचं DCC आम्ही एका घरचे आहात, आम्ही एकत्रच आहोत. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला या मॅचसाठी. जतीन ऐकायला आवडेल काय स्ट्रॅटेजी काय रणनीती या मॅचमध्ये कारण घरचा संघ समोर आहे. प्रथमतः आमच्या गावातला संघ आहे आणि आनंद होतो. दोन्ही टीम क्वालिफाय होतात. क्वालिफाय होणं खूप हार्ड असते आणि त्या लीगमधून पुढे जाणं हे खूप दोघांना पण चांगलं आहे. कशा प्रकारची तयारी सर्व खेळाडू आहेत की कोणी अनुपस्थित? नाही, सर्व खेळाडू आहेत आणि चांगले खेळ प्रॅक्टिसमध्ये आहेत. चांगला खेळ करण्याचा प्रयत्न करू. अनेक स्पर्धा तुम्ही बघितल्यात आणि खेळलात सुद्धा. नवापूरमधली ही स्पर्धा कशी वाटली? खूप छान आयोजन करतात दरवर्षीप्रमाणे आणि ह्या वर्षी अजून खूप चांगलं केलं आहे आणि असंच पुढे सुद्धा असंच चांगलं करू दे आणि दत्तगुरू त्यांना कृपा असू दे त्यांची. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला या मॅचसाठी. नाणेफेकीचा कौल जिंकला टीम दत्तगुरू नवापूरने प्रथम फिल्डिंग काढायचा निर्णय घेतलाय. समोर DCC नवापूरचा संघ आहे त्यामुळे मॅचला मजा येणार आहे. थोड्याच वेळात या मॅच नंतर ती मॅच सुद्धा सुरू होईल. धन्यवाद. 26 धावांचा पाठलाग की बचाव करायला मार्ग नाही आहे. आता या धावांचा पाठलाग की बचाव खूप मोठा प्रश्न, खूप मोठी मॅच आहे. गुरुदत्त मनलपाडा संघासमोर तेजस सलबेन बॅटल जे मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. राजन्स रिसॉर्टचे ओनर सन्माननीय साहिलजी मेहर यांचं या ठिकाणी आगमन झालंय. मी विनंती करेल साहिलजी मेहर यांना की आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. साहिलजी मेहर आपल्याला विनंती आहे आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हा. आपलं हार्दिक स्वागत दत्तगुरू नवापूर प्रीमियर लीग 2025 पर्व 2च्या वतीनं. 3 मध्ये 3 ही सुरुवात आहे. हितेश पाठीमागे खेळला गेला, पाठीमागे चेंडूला खेळला गेलं होतं सिंगल. पहा हितेश भोईरला माहित आहे पहिल्या षटकामध्ये कशा प्रकारे गोलंदाजी करायची. समोर 2 बॅटर सुशांत पाटील आणि जतीन पाटील ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आणि दोन्ही खेळाडूच्या खांद्यावर मॅन ऑफ द मॅचची जर्सी आहे ते सुद्धा विसरून चालणार नाहीये. कारण आजच्या दिवसामध्ये केलेला परफॉर्मन्स हा सर्वांच्या मनाला भावणारा होता. ते सुद्धा विसरून चालणार नाही. 4 मध्ये 4 ही सुरुवात आहे. मोठा फटका मारायचा प्रयत्न. व्हॉट अ फील्ड, काय जबरदस्त फिल्डिंग आहे. जिग्नेश त्या ठिकाणी होते. जिग्नेश वजे चेंडूला अडवलं. फेकी होईपर्यंत 1 रन कंप्लीट. 5 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. 5 धावा. 26 धावांचा पाठलाग करतोय. महत्वाची मॅच आहे आणि जर रस्त्यावर ट्रॅफिक झाले, ज्या कोणाच्या बाईक्स आहेत कृपया थोड्याशा पाठीमागे घ्या. चर्चा होते, चर्चा महत्वाची आहे कारण मॅच सुद्धा तितकीच महत्वाची आहे. 5 मध्ये 5 ही सुरुवात आहे. जिकडे शेवटचा आणि अंतिम चेंडू घेऊन पाठीमागे चेंडूला खेळला गेला सिंगलसाठी. पहा 6 धावा धावपलकावर.
आदरणीय प्रथमेश मेहर आणि त्यानंतर साहिल मेहर यांचं या ठिकाणी आगमन झालं. आपलं सहर्ष स्वागत आहे या दत्तगुरु नवापूर प्रीमियर लीग 2025 मध्ये. आपणास विनंती आहे की आपण मुख्य मंचावर स्थानपन्न व्हा. तिकडून जे कोणी बसल्यात सर्वांनी पाठीमागे व्हा. सर्वांनी कृपया सर्वांनी पाठीमागे व्हा. तिकडून सर्वांनी उठायचं आहे, त्यानंतर मॅच चालू होणार नाहीये. आयोजक कडून समिती सांगण्यात आले सर्वांनी उठा, त्यानंतर मॅच चालू करण्यात येईल. येस, पॉवर प्ले घेतला गेलाय. चला, जे काय तुम्हाला जे काय करायचं ते पाठीमागे जाऊन करायचं, इकडे समोर करू नये. इतकी मेहनत इकडे सुरू आहे स्पर्धेसाठी, त्यासाठी जे काय ते सर्व पाठीमागे. तिकडून सर्वांनी उठायचंय प्लीज. प्रथमेश मेहर आपण सुद्धा या. आपलं सुद्धा सहर्ष स्वागत आहे दत्तगुरु नवापूर प्रीमियर लीग 2025 मध्ये. सुस्वागतम. त्यानंतर त्यांचे राजन्स रिसॉर्टचे ऑनर साहिल मेहर यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालं. आपलं सुद्धा सहर्ष स्वागत आहे. कट केलाय चेंडूला पाठवले पुन्हा एकदा सिंगलसाठी. पहा, निर्णायक षटक आहे. इकडून पॉवर प्ले घेतला गेलाय आणि पॉवर प्ले मध्ये नितेश पाटीलला आणलं गेलं, कारण पॉवर जनरेट करण्याची हीच संधी आहे. या धावांचा पाठलाग आहे की बचाव आहे, खेळायला मार्ग नाही आहे. 17 मध्ये 19 या 21 मॅच आणून थांबले. हो, कडक स्ट्रोक कडक, परंतु त्या ठिकाणी जिग्नेश होते. चेंडूला अडवलं, तोपर्यंत एकच धावा आहे. पहा, एक धावेने आतापर्यंत सुरुवात चांगली आहे. जमेची बाजू दोन्ही संघासाठी आहे. अतिरिक्त धावा सुद्धा आले नाहीयेत. प्रत्येक चेंडूवर स्ट्राईक रोटेट झाली गेले. या सर्व गोष्टी पाहता पुन्हा एकदा नितेश पाटील सज्ज होतो, जिकडे 8 धावा धावफलकावरती आहेत. मोठा फटका मारायचा प्रयत्न. ओ, आता ग्लेन फिलिप्स. येस, नयन कालुष्टे या अगोदर इकडे समालोचक करत होते, आता मैदानामध्ये ग्लेन फिलिप्स झालाय. काय जबरदस्त एफर्ट आहे. समोर डाऊन टू ग्राउंड ऍक्शन रिप्ले इंटरेस्टिंग आहे. ओ हो, व्हॉट अ फील्ड. आता या 3 धावा आहेत की संपूर्ण मॅच आतमध्ये घेतले हेनरी कॅल्वेल सांगणार आहे, परंतु काय जबरदस्त एफर्ट नयन त्या ठिकाणी होते. आउटस्टँडिंग एफर्ट. पुन्हा ऍक्शन रिप्ले दाखवत आहेत. पहा कशा प्रकारे चेंडू अडवला, पाठीमागे चेंडू बॅकअप अशा प्रकारे देणं सोपं नाहीये. पुन्हा एकदा नितेश पाटील सज्ज होतोय. ऑन साइडला कट केलंय, चेंडूला पाठवले पुन्हा एकदा सिंगलसाठी. पहा 10 धावा धावफलकावरती. 4 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला गेलाय. आता इकडून काय घडलंय, इकडून बॉल टू बॉलचं समीकरण मॅचला सुरू आहे. 14-16 या 21 मॅच वरून थांबले. पॉवर प्लेच्या षटक्यामध्ये नितेश पाटील थोडंसं थांबण्याचा प्रयत्न केला गेला. समोर एखादा ब्रेक थ्रू पाहतोय. विकेट हवाय, तो डब्ल्यू हवाय, आणि तो डब्ल्यू साठी केलेला प्रयत्न जो वारंवार सुरू आहे. पुन्हा एकदा सज्ज होतोय. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. गो भाऊ, इकडे सर्व गोष्टी आता एकत्रित कराव्या लागणार आहेत. भाऊला सुद्धा विसरून चालणार नाहीये. फुलपाडा येत्या स्पर्धेमध्ये बेस्ट फिल्डरचा खिताब या खेळाडूंनी जिंकला होता. शेवटचा आणि अंतिम चेंडू आहे. 1-1 ही सुरुवात आहे. 11 धावा धावफलकावरती आहेत. 5 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला गेलाय. चर्चा होते पहा लो स्कोरिंग मॅच. आता हाय व्होल्टेज करण्यासाठी जो प्रयत्न दोन्ही संघाचा सुरू आहे, आता या प्रयत्नामध्ये कोण यशस्वी होणार येणारे कालवेल सांगणार आहे. पहा 2 षटकांचा खेळ संपला. इक्वेशन काय बनलंय, 12 मध्ये 14 या इक्वेशनला मॅच आणून थांबले गेले. या ऐकूया डीजे मयूरला आणि त्यानंतर बोलूया मैदानाच्या दिशेने. खनखनन पैंजण चांदीचा कमरबंद, खनखनन बागड्यांचा हिरवा पिवळा रंग, लावणी केसात गजरा पांढरा आणि शुभ्र, दिसते इतकी सुंदर कोणीही होईन दंग. काळी बिंदी काळी कुर्ती घालून आली ती, बोलली अहो भेटाना नदीच्या काठीशी, होले होले आली ती माझ्या पाठीशी, बोलली अहो भेटाना नदीच्या काठीशी. थँक्यू. आता काय, आता खऱ्या अर्थानं मजा येणार आहे. या षटक्यामध्ये खऱ्या अर्थाने मॅचचा रिझल्ट लागणार आहे की कुठला संघ या मॅच मध्ये पुढे आहे. मयूर पडेलकर नवीन गोलंदाज. ब्रेक थ्रू नाही आहे, परंतु दबावामध्ये तोडा आणण्याचा प्रयत्न या षटक्यामध्ये केला जाणार आहे. पहिला बॉल कुठे आहे. ओ, आता आमच्या ऑफिशियल पंचांनी दोन्हीही हात वाऱ्यावर घेतलेत, त्यामुळे वाईट चेंडू घोषित केला गेलाय. पहा कशा ऍक्शन रिप्ले मध्ये टप्पा पडल्यानंतर चेंडूने वळण घेतलं होतं आणि त्यामुळे वाईट चेंडू घोषित केला होता. 12 मध्ये 13 एक विषय आहे.
हलक्या हाताने चेंडूला सन्मान दिला गेला. रनिंग बिटवीन द विकेट वेगवान सिंगलसाठी. पहा या अगोदर सुद्धा चर्चा झाली होती. सुशांत आणि जतीनने आजच्या दिवसामध्ये जो काही खेळ दाखवलाय तो सर्वांच्या मनाला भावणार आहे. दोन्ही खेळाडूंच्या खांद्यावर मॅन ऑफ द मॅचचा जर्सी आहे. दोन खेळाडू या 26 धावांचा पाठलाग करतोय. समोर एखादा विकेट पाहतोय. विकेट ब्रेक थ्रू समोर ठेवण्याचा प्रयत्न वेगाने आला होता, परंतु रनिंग बिटवीन द विकेट सुद्धा तितकीच वेगाने, त्यामुळे सिंगल आले गेले. इकडून आता सुरुवात चांगली आहे. थोडासा दबाव हुंडा वॉरियर तेजस्वी संघाकडे आला गेलाय, कारण विकेट नाहीये. इक्वेशनचा विचार करता झाला तर फक्त एकच धाव वरती आहे. आता यामधून 2 सलामीर बॅटर मैदानाच्या आतमध्ये आहेत. आता सलामीर बॅटरने सर्वांना काही पाहिलंय, विकेट जाणली गेलंय, खेळाडूला जाणलं गेलंय, या सर्व गोष्टी एकत्रित केल्या गेल्यात. आता इकडून समोर एखादा विकेट हवा आहे. बॅटच्या टोला लागत असताना चेंडू पुन्हा एकदा सिंगलसाठी गेला. 9 मध्ये 10 या इक्वेशनला मॅच आली गेली. थोड्याच वेळात वसई विधानसभाचे विद्यमान आमदार सन्माननीय स्नेहलताई दुबे मॅडम यांचं या ठिकाणी आगमन होणार आहे. ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न, रनआउटची संधी. ये क्या हुआ, ये तो होने ही वाला था. येस, मोठ्या विकेटचं बटन. आता विकेट हवा होता, तो विकेट या घेऊन आलाय आणि आता मात्र सुशांतला मैदान सोडावं लागले. गॉन. लावणे आले मी आज, असं नका बघू अहो येते मला लाज. केला शृंगार आज घातलंय असाच, दिसते मी भारी जणू अप्सरा मी खास. थोड्याच वेळात विद्यमान आमदार वसई विधानसभा स्नेहाताई दुबे मॅडम यांचं या ठिकाणी आगमन होणार आहे. आणि त्यासाठी बघा, ज्या गाड्या आहेत रस्त्याच्या बाजूने, त्यांना विनंती आहे की आपण योग्य ठिकाणी पार्क केलं नसेल तर प्लीज पार्क करा. कोणत्याही पाहुण्यांना येत असताना इथं अडथळा निर्माण होणार नाही याची काळजी घ्या. चला, इक्वेशन काय 8 मध्ये 10, 8-10 या इक्वेशनला मॅच आली गेली. पहा, ब्रेक थ्रू हवा होता आयुष, आणि तो ब्रेक थ्रू आला गेलाय. आता इकडून अजूनही मॅच मध्ये मजा नाही. मी अगोदर चर्चा झाली होती, खऱ्या अर्थानं या मॅचचा रिझल्ट या षटकामध्ये लागणार आहे की कुठला संघ या मॅच मध्ये पुढे आहे. आता तो प्रयत्न मयूर पडलेकरने पूर्णपणे केला गेलाय. इक्वेशन काय बनलंय 8 मध्ये 10. मध्ये 10 या इक्वेशनला मॅच आणून थांबले. हलक्या हाताने चेंडूला सन्मान दिलाय पुन्हा सिंगलसाठी. पहा, तुषार किनी नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने दाखल झाला गेलाय. आता तुषार किनी अशा वेळेला मैदानाच्या आतमध्ये आलाय. समोर जतीन अजूनही मैदानामध्ये. आता अशा वेळेला शेवटच्या आणि अंतिम चेंडूमध्ये काय करायचंय, शेवटच्या आणि अंतिम षटकामध्ये काय करायचंय, प्लॅन कुठे आहे, प्लॅन ए कुठे, प्लॅन बी कुठे, प्लॅन सी कुठे. आता सी प्लॅन मध्ये काय घडणार आहे, शेवटच्या आणि अंतिम षटकामध्ये कुठे मॅच जाणार आहे, या सर्व गोष्टींचा विचार करतोय. टॉप 4 साठी झालेली लढत ही मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. हुंडा वॉरियर तेजस 11 या संघासमोर गुरुदत्त मनोलपाडा हे बॅटल मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. 7 मध्ये 9 हे इक्वेशनला मॅच आणून थांबले. ऑन साइडला बॅटच्या थोड्यासा खाली राहिला, त्यामुळे फक्त सिंगलच आली गेली. पहा, षटक संपले तिसरं. 6 मध्ये 8 या इक्वेशनला मॅच आणून थांबले. या इक्वेट इझी मयूरला, आणि त्यानंतर बोलूया मैदानाच्या दिशेने. नखरेवाली कुठे निघाली, घालून साडी लाल गुलाबी, पागल करते तुझे मोरनीशी चाल. गुलाबी साडी आणि लाली लाल लाल, दिसते मी भारी राजा फोटो माझा काढ. गुलाबी साडी आणि लाली लाल लाल, दिसते मी भारी राजा फोटो माझा काढ. थँक्यू. सर्वात मोठे आभार आहे या कार्तिक मांगेला यांचे. काय जबरदस्त संचित्र टिपलं गेलंय आमच्या डीबी नेटवर्कच्या कॅमेऱ्याच्या भूमिकेमधून. आपण पाहता सर्व ग्राउंड कव्हरेज केले गेलंय. आपण पाहू शकतात. पहा, हे प्रेरणारे प्रेक्षक जे आपण पाहतायत आमच्या मुख्य स्क्रीनवर. पहा, 6 मध्ये 8 करण नवीन गोलंदाज. पहिला बॉल आता घेतलंय वलन, म्हणजे आमच्या ऑफिशियल पंचांनी सुद्धा आमच्याकडे वलन घेतलंय. वाईट चेंडू घोषित केलाय. आता 6 मध्ये 7 हे इक्वेशनला मॅच आणून थांबले. मोठा फटका मारायचा प्रयत्न, चेंडू अडवला. फेकी नाहीये. माहित आहे फेकी का करायची, आता सर्वांना माहित आहे फेकी करून थोडंसं नुकसान होईल, त्याच्यापेक्षा नाही केलेली बरी. त्यासाठी त्वरित तिकडेच चेंडू थांबवला गेला. आता चेंडू सुद्धा कव्हर झालाय नयन. आता 5 मध्ये 7
21 मॅच चालली, चर्चा होते, वेळ घेतला गेला ना अखेर काय कॅरन पुन्हा एकदा सज्ज होतोय. मोठा फटका, येस तो फेक कबूल करने में थोड़ी सी हुई गलती आणि त्या गलती चुकीमुळे चेंडू डायरेक्टली बाउंड्रीच्या बाहेर. मोठ्या विकेटचं पतन. जतीन पाटील बॅक टू द पवेलियन, गॉन. थँक्यू. रोहन पाटील नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने दाखल होतोय. पहा 26ची मॅच, लो स्कोरिंग मॅचला आता हाय व्होल्टेज होताना दिसते. 4 मध्ये 7 या 21 मॅच आली गेले. ओ पुन्हा लगातार दुसरा. येस, गॉन. थँक्यू. राजन रिसॉर्टचे ओनर सन्माननीय वसंतजी मेहर साहेब यांचं या ठिकाणी आगमन झाले. मी विनंती करेल वसंतजी मेहर साहेबांना की आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हा. आपलं हार्दिक स्वागत. वसंतजी मेहर साहेब, आपल्याला आदरपूर्वक विनंती की आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हा. आपलं हार्दिक स्वागत दत्तगुरू नवापूर प्रीमियर लीग 2025 पर्व 2च्या वतीनं. आता किरण गवले हॅट्रिकवर आहेत. आता 2 चौकाराची मॅच समोर दिसते, जिकडे 3-7च्या 21 मॅच आणून थांबली गेली. मोठा फटका ऑन साइडला. ओ चेंडूला फेकी चाले. ओ आता काय, आता चेंडू लागलाय की नाही. ओ सर्व गोष्टी पाहिल्या जाणार आहेत आमच्या DBA नेटवर्कवर. येस, तू तास घेऊन जाते पुन्हा एकदा DJ मयूरला ऐकूया. थँक्यू डीजे. शिवम फार्माऊसचे सन्माननीय रुपेशजी तांडेल यांचं या ठिकाणी आगमन झाले. साहेब, आपणास विनंती आहे आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हा. आपलं हार्दिक स्वागत या दत्तगुरू नवापूर प्रीमियर लीगच्या वतीनं. शिवम फार्माऊसचे ओनर सन्माननीय रुपेशजी तांडेल यांचं या ठिकाणी आगमन झालं. मी विनंती करेल रुपेशजींना की आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हा. आपलं हार्दिक स्वागत या दत्तगुरू नवापूर प्रीमियर लीगच्या वतीनं. पाहता 2 मध्ये 7 आणि आयुष नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने दाखल होतोय. दोन 7 या 21 मॅच आली. पहा, लो स्कोरिंग मॅचचा पाठलाग करत असताना इतक्या अडचणी येतील असं कोणी विचार सुद्धा केला नव्हता. नयन 26 धावांचा पाठलाग, जिकडे जवळपास 15 चेंडूमध्ये 2 सलामीर बॅटर मैदानाच्या आतमध्ये होते. तेवढून विकेट हवा होता आणि विकेट येत असताना सुशांत पाटीलच्या विकेट नंतर संपूर्ण खेळ बदलला आणि तिकडून जो काय कमबॅक झाला आणि कमबॅक होत असताना गुरुदत्त मनलपाडा संघ अडचणीमध्ये आला होता. ओ कुठे आता पुन्हा बॉक्स टाकलंय. आता आमचे नयन पुन्हा बिझी झाले आहेत. आता नयनला इतकं टेन्शन आहे की नयनचे सुद्धा हात तरतरत आहेत. कुठे क्लिक करू त्यांना सुद्धा करायला मार्ग नाही. मुख्य स्क्रीन आपण पाहू शकतात चेंडू कुठे होता.
इट इज अ फेअर डिलिव्हरी असं सांगितलं गेलंय. आता इक्वेशन काय आहे? इक्वेशन 1 मध्ये 7, 1 मध्ये 7. नितेश पाटील चेंडूला अडवला. मॅच फिनिश. टॉप 4 मध्ये अजून एक संघ दाखल होता. त्या संघाचं नाव आहे हुंडा वॉरियर. तेजस 11चा संघ आणि पराभवाच्या छायेत जातोय गुरुदत्त मनील पाडा. उधो